मित्रांनो. बघा आपण आज एक छानशी बोधकथा पाहणार आहोत, ऐकणार आहोत. तुम्हाला आवडेल का ऐकायला? बरं, छान. बघा बोधकथेचं नाव आहे मुंग्या आणि सत्ता धुंद हत्ती, म्हणजे मस्ती असलेला हत्ती. हत्ती, मुंग्या आणि हत्ती. पण हत्ती कसा कसा जाडजूड तर हत्ती असते, पण मस्तीनं मस्त असलेला. आलं लक्षात? बर, ऐका. एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एक हत्ती राहत होता. बघा आता जंगल म्हणल्यावर फक्त हत्तीच राहत असेल का? नाही. सगळे लक्ष देऊन ऐका वीर. सगळे वेगवेगळे प्राणी त्या जंगलामध्ये राहत असतात. आणि मग काय झालं, एके दिवशी त्याच जंगलामध्ये काही मुंग्या राहत होत्या. आणि काय झालं, एके दिवशी त्या रस्त्यावरून हत्ती येणार होता हे मुंग्यांना माहित झालं. पण त्या बिचाऱ्या मुंग्या खूप कष्ट करून, आता तुम्हाला माहित आहे मुंग्या किती कष्ट करतात, रात्रंदिवस कधी थकत नाहीत बिचाऱ्या, कंटिन्यू कष्ट करतात. रात्रंदिवस त्यांनी मेहनत करून 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 काय केलेलं असते, रस्त्याच्या कडेला एक वारुळ तयार केलेलं असते. वारुळ म्हणजे काय? घर. कोणाचं? मुंग्यांचं घर. अगदी बरोबर. आणि बघा मग त्या वारुळ्यामध्ये मुंग्या राहण्यासाठी आपलं एक स्वतःचं घर रस्त्याच्या कडेला बनवलेलं असतं. जसं आता सगळे पक्षी, सगळे प्राणी आपापल्या घरी राहतात. तुम्हाला माहित आहे कोण कोणत्या घरात राहतो, कोण कुठे राहतो, हे की नाही? पक्षी कुठे राहतात? झाडावर. पण नुसते झाडावर का? घरट्यात. चिमणी खोप्यात. चिमणीचा खोबा असतो आणि पक्ष्यांचं घरटं असतं, मुंग्यांचं वारुळ असतं, है ना? असं प्रत्येक प्राण्यांची जी राहण्याची जागा आहे त्याला वेगवेगळी नावं आहेत. माणूस कुठे राहतो? घरात. रेखा, घोडा कुठे राहतो? तबल्यात नाही. घोडा कुठे राहतो? लक्षात आलं? असं तेच मुंग्यांचं काय असतंय? वारुळ असतं. आणि मग एके दिवशी त्यांना माहित झालं की ह्या जंगलाचा जी राजा हत्ती आहे, बघा त्या जंगलामध्ये तिथला राजा तो मस्त असलेला, मस्तीनं असलेला, म्हणजे खूप ताकददार असलेला हत्ती असतो. आणि सगळे प्राणी त्या हत्तीला खूप मानतात. आणि तिकडून तो हत्ती येणार आहे हे या मुंग्यांना समजतं. मुंग्यांनी खूप मेहनत करून करून ते वारुळ तयार केलेलं असतं. मग त्याच्यातली एक राणी मुंगी असते. कोण असते? राणी मुंगी असते. आणि मग राणी मुंगीला चिंता वाटायला लागते की बाबा आता हा येणारा जो हत्ती आहे तो तर या जंगलाचा सध्याचा राजा आहे. आणि आपण मग राजाला जर बोललं तर मग कसं करावा? आपल्याला विनाकारण जर राजाने त्रास दिला का आपलं घर मोडलं, कसं करायचं? मग त्या मुंग्यांची सभा मीटिंग ठरते. मुंग्या सगळ्या, राणी मुंगीनं सगळ्या मुंग्या बोलावून घेते आणि सांगते, हे बघा आता काही दिवसामध्ये इथून राजा हत्ती जाणार आहे. आणि हत्ती जर मस्तीनं, पहिलंच हत्ती कसा आहे? उन्मत्त आहे, मस्तीनं माजलेला आहे. आणि त्या हत्तीला जर आपण सांगितलं की बाबा रे तू आमचं घर तोडू नकोस, तर तो मुद्दाम आपलं घर तोडवेल. आणि कदाचित आपल्या वारुळावर जर हत्तीचा पाय पडला तर आपलं घर काय होईल? वारुळ नष्ट होऊन जाईल. मग त्यांची एक मीटिंग ठरते आणि त्या मीटिंग मध्ये सगळ्या मुंग्या एकत्र येतात आणि सगळ्या मुंग्या म्हणतात की आम्ही आमचं घर तोडू देणार नाही. काही झालं, आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण आम्ही आमचं घर मात्र तोडू देणार नाही. मग काय झालं, एक दिवस असा निघतो की त्या रस्त्याने तो उन्मत्त झालेला हत्ती येणार होता. आणि हत्ती येतो, बिचाऱ्या मुंग्या रस्त्याच्या बाजूला बाहेर येऊन वारुळात वाट बघत बसतात. त्यांना काळजी असते आमचं घर तोडू नये म्हणून. आणि लगेच हत्तीला थोड्या अंतरावर अगोदरच पुढे जाऊन भेटतात आणि त्यांना सांगतात, ओ हत्ती महाराज थांबा. लक्ष द्या इकडे. हत्ती महाराज थांबा. आणि आमचं घरानं
ऐका, हात जोडतात, विनवणी करतात. आणि तुम्ही ज्या रस्त्यानं चाललात त्या रस्त्याच्या बाजूला आमचं वारुळ आहे आणि तुम्ही प्लीज कृपया करून आमच्या वारुळावर काही पाऊल ठेवू नका, कारण तुमच्या एका पावलानं आमचे घर बर्बाद होणार आहेत आणि आमची राहण्याची जागा आहे. आणि तुम्ही काय करा, आमचे घर वाचवा. बिचाऱ्या मुंग्या खूप जीव तोडून 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 त्या हत्ती राजाला रिक्वेस्ट करतात, विनंती करतात. पण तो हत्ती एकदम माजलेला, त्याला वाटते मीच भारी. आणि ह्या काय इतकुशा बारीक बारीक मुंग्या मला विनवणी करायला. हत्तीला वाटतं, हत्ती लगेच म्हणतो, ए मुंग्यानो शांत बसा, तुम्ही इतकुशा चुटक्या मुंग्या आणि तुम्ही काय करायला या जंगलामध्ये रस्त्याच्या कडेला घर करून राहिल्या. तुम्ही तुमची दरिद्रता दाखवायला लागल्या. कोणी पण जंगलात जर आलं, जंगलात आलेला व्यक्ती जंगल पाहायला सैर करायला जर आला तर ही तुमच्या मुंग्यांची वारुळ दिसतात. आणि जंगलाचं जे सौंदर्य आहे, जे जंगलाचे वेगवेगळे पक्षी पाहायला लोक येणार आहेत, त्यांना ही तुमची दरिद्रता दिसते. तुम्ही शूद्र आहेत, छोट्या आहेत, तुम्ही क्षुल्लक आहात आणि मी तुमचं काही ऐकणार नाही असं म्हणतो. बिचाऱ्या मुंग्या खूप रिक्वेस्ट करतात, खूप विनंती करतात, अहो महाराज, हत्ती महाराज असं नका करू, प्लीज प्लीज आमचे घर तोडू नका. खूप त्यांना गयावया करतात, रडतात मुंग्या. पण हत्ती काही त्यांचं ऐकत नाही. का तर हत्तीची ताकद किती खूप जास्त, खूप मोठी. हत्तीला वाटतं मी एक पाऊल ठेवलं की सगळ्या मुंग्यांचे घर तुटून जातात. आणि हा पहिलंच उन्मत्त असतो. आणि मग त्या मुंग्यांचं काही, बिचाऱ्या मुंग्यांचं काही हत्ती ऐकत नाही. आणि आता त्यांच्या घरावर पाय देणार. बघा, हत्ती चालत चालत मुंग्यांच्या वारुळाकडे जातो आणि आता पाय देणार. तोपर्यंत ह्या सगळ्या मुंग्या, यांनी मीटिंग घेतलेली असते, प्लॅन केलेला असतो मुंग्यांनी सुद्धा. आणि ह्या सगळ्या मुंग्या काय करतात, भर 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 हत्तीच्या पायावर चढतात. कृष्णा, कुठं चढतात मुंग्या सगळ्या? हत्तीच्या पायावर चढतात आणि हत्तीच्या कानात जातात आणि फडकडून चावे घेतात. मग मात्र हत्ती काय करतो, डोकं आपटायला लागतो, खाली लोळतो, पडतो आणि मग म्हणतो, ए बिचाऱ्या मुंग्यानो, प्लीज मला वाचवा वाचवा, मला तुम्ही चावा घेऊ नका. वाटल्यास मी माझ्या खर्चातून तुम्हाला तुमचं घर बांधून देईन आणि तुम्ही मात्र मला काय करा, सोडा, माझ्या कानातून बाहेर या, मला चावू नका. सगळ्या मुंग्या भरभर भरभर हत्तीच्या कानात जातात आणि मध्ये जाऊन कडकडून चावे घेतात. एवढा चावा घेतात की हत्ती गडबडा लोळतो, खाली पडतो, शेवटी डोकं आपटतो, एका झाडाला जाऊन आपटतो आणि त्या झाडाला जाऊन डोकं आपटल्यामुळं त्या हत्तीचा जागीच मृत्यू होतो. हत्ती मरून जातो. कळाली गोष्ट? तात्पर्य काय सांग? छान. कधी दुसऱ्याला त्रास देऊ नये, नाहीतर मग त्याची फळं अशी भोगावी लागतात, है ना, जसं हत्तीनं भोगले तसं. आणखीन काय तात्पर्य? आपण जर दुसऱ्याला पाहायला गेलो आपल्याला. बर, ठीक आहे. आणखीन? हा, कधी कोणत्या प्राण्याच्या वाटे जाऊ नये. हा, कधी कोणीही प्राण्याला त्रास देऊ नये. आणखीन एक छान बोध आहे याच्यामधून, सांगा लवकर. बघू, मला येते का तुमच्यामधून? कोण सांगते? बघा, मी सांगते. कधीच कुणाला कमी समजू नये. कधीच कुणाला कमी समजू नये. हत्तीनं त्या मुंग्यांना काय समजलं? क्षुल्लक समजलं. क्षुल्लक, तुम्ही बारीक आहेत, इतकुशा आहेत असं समजलं. पण त्या इतकुशा मुंग्यांनी काय करून दाखवलं हे तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकलं आहे. कधीच कुणाला कमी समजायचं नाही. प्रत्येकाची ताकद त्या त्या ठिकाणी खूप असते. आलं लक्षात? आवडली गोष्ट? ओके, थँक्यू.